आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. नमस्कार. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये आपलं स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचं सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्यानं दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचं आज देश स्मरण करत आहे. माझ्या कुटुंबियांनो, 26 नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी 1949 मध्ये संविधान सभेनं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला होता. मला आठवतं आहे की 2015 साली जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करत होतो, त्याचवेळी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करावा अशी कल्पना समोर आली. आणि तेव्हापासून आपण दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत. मी सर्व देशवासियांना संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित भारताचा संकल्प निश्चितपणे पूर्ण करू. मित्रांनो, संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले हे आपणा सर्वांना माहिती आहे. श्री सच्चिदानंद सिन्हाजी हे संविधान सभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. 60 पेक्षा जास्त देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आणि दीर्घ चर्चेनंतर आपल्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. मसुदा तयार झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यात पुन्हा 2000हून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या. 1950 मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतरही आतापर्यंत एकूण 106 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. कालमान, परिस्थिती आणि देशाची आवश्यकता लक्षात घेऊन वेगवेगळ्या सरकारांनी निरनिराळ्या वेळी या सुधारणा केल्या. पण ही दुर्दैवी गोष्ट आहे की राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती ही भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी केली गेली होती. 44व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या त्या चुका सुधारण्यात आल्या. मित्रांनो, संविधान सभेचे काही सदस्य नामनिर्देशित करण्यात आले होते. हे देखील खूप प्रेरणादायी आहे की त्यापैकी 15 महिला होत्या. अशाच एक सदस्या हंसा मेहताजी यांनी महिलांच्या हक्क आणि न्यायासाठी आवाज उठवला होता. त्यावेळी भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी एक होता जिथे संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला होता. राष्ट्र उभारणीत सर्वांचा सहभाग असेल तरच सर्वांचा विकास होऊ शकतो. मला समाधान वाटतं की संविधान निर्मात्यांच्या याच दूरदृष्टीचं पालन करत भारताच्या संसदेने आता नारी शक्ती वंदन कायदा संमत केला आहे. नारी शक्ती वंदन कायदा हा आपल्या लोकशाहीच्या संकल्प शक्तीचं उदाहरण आहे. आपल्या विकसित भारत या संकल्पाला चालना देण्यासाठी देखील हा कायदा तितकाच उपयुक्त ठरेल. माझ्या कुटुंबियांनो, जेव्हा देशातील जनता राष्ट्र उभारणीची जबाबदारी घेते तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्या देशाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. आज भारतामध्ये देखील हे स्पष्टपणे आढळत आहे की देशातील अनेक बदलांचं नेतृत्व हे भारतातील 140 कोटी जनताच करीत आहे. ह्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण आपण या सणासुदीच्या काळात पाहिलं आहे. गेल्या महिन्यातील मन की बात मध्ये मी व्होकल फॉर लोकल अर्थात भारतीयांनी स्थानिक उत्पादनं खरेदी करावी यावर भर दिला होता. गेल्या काही दिवसात देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांच्या काळात
4 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. आणि याच दिवसात लोकांनी भारतातील स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याचा प्रचंड उत्साह दाखवला. आता तर घरातील लहान मुलं देखील दुकानातून काही खरेदी करताना त्या वस्तूंवर मेड इन इंडिया असं लिहिलेलं आहे की नाही हे पाहू लागली आहेत. केवळ इतकंच नाही तर आता ऑनलाईन खरेदी करताना देखील लोक वस्तूंचं कंट्री ऑफ ओरिजिन, वस्तूंचं निर्मिती स्थान पाहायला विसरत नाहीत. मित्रांनो, ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाला मिळणारं यश हेच त्या अभियानाचं प्रेरणास्थान बनत आहे, त्याचप्रमाणे व्होकल फॉर लोकल अभियानाचं यश हेच विकसित भारत, समृद्ध भारत यशाचं महाद्वार उघडत आहे. व्होकल फॉर लोकलचं हे अभियान संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. व्होकल फॉर लोकल अभियान ही देशवासियांना रोजगार मिळण्याची हमी आहे, हीच विकासाची हमी आहे, हीच देशाच्या समतोल विकासाची हमी आहे. या अभियानामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही लोकांना समान संधी मिळते. या अभियानामुळे स्थानिक उत्पादनांसाठी मूल्यवर्धनाचा मार्गही मोकळा होतो. आणि जर कधी जागतिक अर्थव्यवस्थेत चढउतार झालेच तर व्होकल फॉर लोकल हा मंत्र आपल्या अर्थव्यवस्थेचंही संरक्षण करतो. मित्रांनो, भारतीय उत्पादनच खरेदी करायची हा विचार केवळ सणांच्या दिवसांपुरताच मर्यादित राहू नये. आता लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. काही व्यापारी संस्थांच्या अंदाजानुसार या लग्नसराईत जवळपास 5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विवाह समारंभासाठी खरेदी करताना देखील आपण सर्वांनी भारतात बनवलेल्या उत्पादनांनाच महत्त्व द्यावं. आणि हो, जेव्हा लग्नाचा विषय निघालाच आहे तर सांगतो की एक गोष्ट मला खूप काळापासून सलते आहे आणि माझ्या मनातली वेदना मी माझ्या कुटुंबियांना नाही सांगणार तर कुणाला सांगणार? जरा विचार करा. सध्या काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाह समारंभ साजरा करण्याची एक नवी पद्धत सुरू होते आहे. पण असं करणं आवश्यक आहे का? जर आपण भारतातच, भारतातील आपल्या लोकांमध्ये विवाह समारंभ साजरे केले तर देशाचा पैसा देशातच राहील. देशातील लोकांना तुमच्याकडील विवाह समारंभात काही सेवा पुरवण्याची संधी मिळेल. अगदी गरीब लोकही आपल्या मुलांना तुमच्याकडील लग्न समारंभाची वर्णनं सांगतील. व्होकल फॉर लोकल या अभियानाला तुम्ही अशी साथ देऊन ते अभियान पुढे नेऊ शकता का? असे लग्न सोहळे आपण आपल्याच देशात का करू नयेत? कदाचित तुम्हाला हवी तशी व्यवस्था आज इथे उपलब्ध नसेल, अशीही शक्यता आहे. पण असे सोहळे आपण देशातच आयोजित केले तर आपल्या देशातील व्यवस्थाही विकसित होईल. हा खूप मोठ्या कुटुंबांशी संबंधित असा विषय आहे. मला आशा वाटते आहे की माझी वेदना त्या मोठ्या कुटुंबांपर्यंत नक्कीच पोहोचेल. माझ्या कुटुंबियांनो, या सणासुदीच्या काळातच लोकांचा आणखी एक मोठा कल दिसला आहे. हे सलग दुसरं वर्ष आहे की जेव्हा दिवाळीनिमित्त खरेदी करताना रोख रक्कम देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा कल हळूहळू कमी होत आहे. म्हणजेच आता लोक जास्तीत जास्त वेळा डिजिटल पेमेंट करत आहेत. हे खूप उत्साहवर्धक आहे. तुम्ही देखील आणखी एक गोष्ट करू शकता. तुम्ही ठरवू शकता की पुढचा महिनाभर तुम्ही फक्त यूपीआय किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून पेमेंट कराल आणि रोख रक्कम देणार नाही. भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे आता हे शक्य होणार आहे. आणि असा एक महिना पूर्ण झाल्यावर तुम्ही कृपया तुमचे अनुभव आणि फोटो मला पाठवा. मी तुम्हाला आत्ताच पुढच्या महिन्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबियांनो, आपल्या तरुण मित्रांनी देशाला आणखी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे, ज्यामुळे आपलं मन अभिमानाने फुलून जाणार आहे. बुद्धिमत्ता, नूतन कल्पना आणि नवोन्मेष ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे. तंत्रज्ञानाच्या जोडीनेच त्यांच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमध्ये, बौद्धिक संपदेत देखील सतत वाढ होत राहणं हीच मुळात देशाच्या क्षमता वाढवणारी महत्त्वाची प्रगती आहे.
तुम्हाला हे जाणून आनंद होईल की भारतीयांकडून केल्या गेलेल्या पेटंट अर्जांमध्ये 2022 मध्ये 31% अधिक वाढ झाली आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेनं एक अतिशय मनोवेधक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल सांगतो की पेटंट दाखल करण्यात आघाडीवर असलेल्या टॉप 10 देशांमध्येही ह्यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. या गौरवास्पद कामगिरीबद्दल मी माझ्या तरुण सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. मी माझ्या तरुण मित्रांना विश्वासाने सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक पावलामध्ये देश तुमच्या बरोबर आहे. सरकारने ज्या प्रशासकीय आणि नियमातील सुधारणा केल्या आहेत त्यानंतर आज आपली तरुणाई मोठ्या प्रमाणावर नवोन्मेषात, नूतन अनुसंधानात गुंतली आहे. 10 वर्षांपूर्वीच्या आकडेवारीशी तुलना केली तर आज आमच्या पेटंट्सना 10 पट अधिक मंजुरी मिळत आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की पेटंट्समुळे देशाची बौद्धिक संपदाच फक्त वाढते असं नाही, तर त्यामुळे आपल्यासाठी नवनवीन संधींची दारं देखील खुली होतात. इतकंच नाही तर त्यामुळे आपल्या स्टार्टअप्सची ताकद आणि क्षमता देखील वाढते. आज आपल्या शाळकरी मुलांच्या मनात देखील नूतन अनुसंधान आणि नवोन्मेषाच्या भावनेचा विकास केला जात आहे. अटल टिंकरिंग लॅब, अटल इनोव्हेशन मिशन, महाविद्यालयातील इन्क्युबेशन सेंटर्स, स्टार्टअप इंडिया अभियान अशा सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले परिणाम देशवासियांसमोर दिसत आहेत. हे देखील भारताच्या युवा शक्तीचं, भारताच्या नाविन्यपूर्ण शक्तीचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. याच उत्साहाने आपण ह्यापुढेही चालत राहू आणि विकसित भारताचा आपला संकल्प निश्चित साध्य करून दाखवू. आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणतो, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आठवत असेल की मी मन की बात मध्येच काही दिवसांपूर्वी भारतात मोठ्या संख्येनं भरणाऱ्या मेळ्यांबद्दल, जत्रांबद्दल सांगितलं होतं. तेव्हा एका स्पर्धेची कल्पना समोर आली, ज्यामध्ये लोक मेळ्यांचे किंवा जत्रांशी संबंधित फोटो पाठवतील. सांस्कृतिक मंत्रालयानं ह्याच विषयी मेला मोमेंट्स स्पर्धेचं म्हणजे मेळ्यातील क्षण या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तुम्हाला हे ऐकून आनंद वाटेल की हजारो लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यातील अनेकांनी बक्षीसही जिंकली. कोलकाता इथे राहणारे श्री राजेश धरजी यांनी चरक मेळामधील फुगे आणि खेळणी विकणाऱ्याच्या त्यांनी काढलेल्या अप्रतिम फोटोसाठी पुरस्कार मिळवला. ही जत्रा ग्रामीण बंगालमध्ये खूपच लोकप्रिय आहे. अनुपम सिंहजी यांना वाराणसीच्या होळी उत्सवाच्या फोटोसाठी मेळा पोर्ट्रेट पुरस्कार मिळाला. कुलसाई दसराशी संबंधित एक आकर्षक पैलू दाखवल्याबद्दल अरुण कुमार नलीमेलाजी यांना पुरस्कार देण्यात आला. तसंच पंढरपूरमधील भक्तिभाव दाखवणारा एक फोटो लोकांना सर्वात जास्त आवडलेल्या फोटोंमध्ये समाविष्ट झाला. तो फोटो पाठवला होता महाराष्ट्रातील श्री राहुलजी यांनी. या स्पर्धेत आलेले अनेक फोटो जत्रेत मिळणाऱ्या स्थानिक पदार्थांचे, पक्वान्नांचे होते. यामध्ये पुरलिया येथे राहणारे आलोक अविनाशजी यांनी पाठवलेल्या फोटोला पुरस्कार मिळाला. त्यांनी बंगालच्या ग्रामीण भागातील एका जत्रेमधील खाद्यपदार्थ दाखवले होते. प्रणव बसाकजींनी काढलेल्या फोटोलाही बक्षीस मिळालं. त्यांनी भगोरिया महोत्सवात कुल्फीचा आनंद घेणाऱ्या महिलांचा फोटो काढला होता. रुमेलाजी यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर येथील गावातील जत्रेत भजी खाणाऱ्या महिलांचा फोटो पाठवला होता. त्यालाही बक्षीस मिळालं. मित्रांनो, मन की बातच्या माध्यमातून मी आज प्रत्येक गावाला, प्रत्येक शाळेला, प्रत्येक पंचायतीला अशा स्पर्धा सातत्यानं आयोजित करण्याची विनंती करेन. सध्या सामाजिक माध्यमांची शक्ती इतकी वाढली आहे, तंत्रज्ञान आणि मोबाईल फोन घराघरात पोचले आहेत. मग तो तुमचा स्थानिक सण असो किंवा उत्पादन, याद्वारे तुम्ही जगापर्यंत पोचू शकता. मित्रांनो, जसं गावोगावी जत्रा भरतात त्याचप्रमाणे इथल्या विविध नृत्यांचीही स्वतःची परंपरा आहे. झारखंड, ओडिशा आणि बंगालच्या आदिवासी भागात छऊ या नावाचं नृत्य अतिशय प्रसिद्ध आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराने श्रीनगरमध्ये
15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान छऊ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सर्वांनी छऊ नृत्याचा आनंद लुटला. श्रीनगरमधील तरुणांना छऊ नृत्याचं प्रशिक्षण देण्यासाठी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. याच प्रकारे काही आठवड्यांपूर्वी कठुआ जिल्ह्यात बसोहली उत्सव आयोजित करण्यात आला होता. हे स्थान जम्मूपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. या महोत्सवात स्थानिक कला, लोकनृत्य आणि पारंपरिक रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. मित्रांनो, भारतीय संस्कृतीचं सौंदर्य सौदी अरेबियातही अनुभवायला मिळालं. याच महिन्यात सौदी अरेबियात संस्कृत उत्सव नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत अनोखा होता आणि तो संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमध्ये होता. संवाद, संगीत, नृत्य सारं काही संस्कृतमध्ये. त्यात स्थानिक लोकांचा सहभागही पाहायला मिळाला. माझ्या परिवारातील सदस्यांनो, स्वच्छ भारत आता तर साऱ्या देशाचा प्रिय विषय बनला आहे. माझा तर तो आवडता विषय आहेच. आणि जेव्हा मला त्या विषयाशी जोडलेली एखादी बातमी मिळते तेव्हा माझं मन त्याकडे धावत जातं. आणि हे स्वाभाविक आहे की मन की बातमध्ये त्या बातमीला जागा मिळतेच. स्वच्छ भारत अभियानानं साफसफाई आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. हा उपक्रम आज राष्ट्रीय भावनेचं प्रतीक बनला आहे, जिने करोडो देशवासियांचं जीवन सुखमय बनवलं आहे. या अभियानानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, खास करून युवकांच्या सामूहिक भागीदारीसाठी प्रेरित केलं आहे. असाच एक प्रशंसनीय प्रयत्न सुरतमध्ये पाहायला मिळाला आहे. युवकांच्या एका संघानं इथे प्रोजेक्ट सुरत याची सुरुवात केली आहे. याचं उद्दिष्ट सुरतला एक आदर्श शहर बनवायचं आहे, जे स्वच्छता आणि शाश्वत विकासाचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरेल. सफाई संडे नावाच्या सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत सुरतचे युवक प्रथम सार्वजनिक जागा आणि ड्युमास बीचची स्वच्छता करत असत. नंतर हे लोक तापी नदीच्या किनाऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी पूर्णपणे जोडले गेले. आणि आता आपल्याला हे जाणून आनंद होईल की पाहता पाहता या उपक्रमाशी जोडलेल्या लोकांची संख्या आता 50,000वर पोहोचली आहे. लोकांकडून मिळालेल्या समर्थनामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर त्यांनी कचरा गोळा करण्याचं कामही सुरू केलं. आपल्याला हे जाणून संतोष वाटेल की या लोकांनी लाखो किलो कचरा हटवला आहे. पायाभूत स्तरावरून केले जाणारे असे प्रयत्न खूप मोठं परिवर्तन घडवून आणणारे ठरतात. मित्रांनो, गुजरातेतूनच एक माहिती हाती आली आहे. काही आठवड्या अगोदर तिथे अंबाजीमध्ये भादरवी पूनम मेळ्याचं आयोजन केलं गेलं होतं. या मेळ्यात 50 लाखांहून अधिक लोक आले. हा मेळा दरवर्षी होत असतो. या मेळ्याची सर्वात खास बाब ही होती की मेळ्यासाठी आलेल्या लोकांनी गब्बर हिलच्या एका मोठ्या भागात स्वच्छता मोहीम राबवली. मंदिरांच्या आसपासच्या सर्व जागेची स्वच्छता करण्याचं हे अभियान अत्यंत प्रेरक आहे. मित्रांनो, मी नेहमी हे सांगत असतो की स्वच्छता अभियान हे एका दिवसाचं किंवा एका आठवड्याचं अभियान नाही, तर ते एक जीवनात झोकून देण्याचं काम आहे. आपण आपल्या आसपास असे लोक पाहतो की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन स्वच्छतेशी संबंधित विषयातच घालवलं आहे. तामिळनाडूच्या कोइंबतूर जिल्ह्यातील लोगानाथनजी यांचं हे अजोड उदाहरण आहे. लहानपणी ते गरीब मुलांचे फाटलेले कपडे पाहून नेहमी व्यथित होत. त्यानंतर त्यांनी अशा मुलांना मदत करण्याचा निश्चय केला आणि आपल्या कमाईतील एक भाग ते या मुलांच्या मदतीसाठी दान करू लागले. पैसे कमी पडले तर लोगानाथनजी यांनी लोकांच्या स्वच्छतागृहांचीही साफसफाई केली, ज्यामुळे गरजू मुलांना मदत होईल. ते गेल्या 25 वर्षात पूर्णपणे समर्पित भावानं या कामाला जोडले गेले आहेत आणि आतापर्यंत 1500हून अधिक मुलांना त्यांनी मदत केली आहे. मी पुन्हा एकदा अशा प्रयत्नांची प्रशंसा करतो. देशभरात होत असलेले असे अनेक प्रयत्न हे आम्हाला केवळ प्रेरणा देत नाहीत, तर काहीतरी नवीन करण्याची इच्छाशक्तीही आमच्यात जागवतात. माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
21व्या शतकातील आव्हानांपैकी एक आहे जलसुरक्षा. पाण्याचं संरक्षण करणं हे जीवन वाचवण्यापेक्षा कमी नाही. जेव्हा आपण सामूहिकतेच्या भावनेतून एखादं काम करतो तेव्हा तर यशही मिळत असतं. याचं एक उदाहरण देशातील प्रत्येक जिल्ह्यात तयार होत असलेलं अमृत सरोवर हेही आहे. अमृत महोत्सवादरम्यान भारतानं जी 65,000हून अधिक अमृत सरोवर बनवली आहेत ती येणाऱ्या पिढ्यांना लाभ देतील. आता आमची ही जबाबदारी आहे की जिथे जिथे अमृत सरोवर बनली आहेत तिथे त्यांची निरंतर देखभाल केली जावी. ते जलसंरक्षणाचे प्रमुख स्रोत बनून राहावेत. मित्रांनो, जलसंरक्षणाच्या अशा चर्चेमध्ये मला गुजरातच्या अमरेलीमध्ये झालेल्या जल उत्सवाबद्दलही समजलं. गुजरातेत 12 महिने वाहणाऱ्या नद्यांचा अभाव आहे. त्यामुळे लोकांना जास्त करून पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं. गेल्या 20-25 वर्षात सरकार आणि सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांनंतर तिथल्या स्थितीत परिवर्तन जरूर आलं आहे. म्हणून तिथे जल उत्सवाची प्रमुख भूमिका आहे. अमरेलीमध्ये झालेल्या जल उत्सवाच्या दरम्यान जल संरक्षण आणि तलावांच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. त्यात वॉटर स्पोर्ट्सलाही उत्तेजन देण्यात आलं. जलसुरक्षेबाबत जाणकारांशी चर्चाही करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना तिरंग्याचं कारंजं फारच पसंत पडलं. या जल उत्सवाचं आयोजन सुरतमध्ये हिरे व्यवसायात नाव कमावलेल्या सावजीभाई ढोलकिया प्रतिष्ठाननं केलं होतं. मी तिथे सहभागी झालेल्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो. जलसंरक्षणासाठी असंच काम करत राहण्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबियांनो, आज जगभरात कौशल्य विकासासाठी स्वीकारार्हता मिळत आहे. जेव्हा आपण एखाद्याला कौशल्य शिकवतो तेव्हा त्याला एक कलाच नाही तर उत्पन्नाचा मार्गही उपलब्ध करून देत असतो. जेव्हा मला हे समजलं की एक संस्था गेल्या 4 दशकांपासून कौशल्य विकासाच्या कामात गुंतलेली आहे तेव्हा मला अधिकच चांगलं वाटलं. ही संस्था आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलममध्ये आहे आणि तिचं नाव बेल्जीपुरम यूथ क्लब असं आहे. कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करून बेल्जीपुरम यूथ क्लबनं जवळपास 7,000 महिलांना सक्षम बनवलं आहे. यातील सर्वाधिक महिला आज स्वबळावर काही ना काही काम करत आहेत. या संस्थेनं बालमजुरी करणाऱ्या मुलांनाही काही ना काही कौशल्य शिकवून त्यांना दुष्टचक्रातून बाहेर निघण्यासाठी मदत केली आहे. बेल्जीपुरम यूथ क्लबच्या टीमनं शेतकरी उत्पादन संघ म्हणजे FPOशी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना नवीन कौशल्य शिकवलं आहे, ज्यामुळे शेतकरी सक्षम झाले आहेत. हा यूथ क्लब स्वच्छतेबाबतही गावागावात जागृती करत आहे. संस्थेनं अनेक शौचालय निर्माण करण्यातही मदत केली आहे. मी कौशल्य विकासासाठी या संस्थेशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचं अभिनंदन करतो, त्यांची प्रशंसा करतो. देशाच्या गावागावात कौशल्य विकासासाठी अशा सामूहिक प्रयत्नांची आज आवश्यकता आहे. मित्रांनो, जेव्हा एखाद्या लक्ष्यासाठी सामूहिक प्रयत्न होतो तेव्हा यशाची उंचीही अधिक होऊन जाते. मी आपल्या सर्वांना लद्दाखचं एक प्रेरक उदाहरण सांगू इच्छितो. आपण पश्मिना शालींच्या बाबत तर ऐकलंच असेल. गेल्या काही काळापासून लद्दाखी पश्मिना शालींची खूप चर्चा होत आहे. लद्दाखी पश्मिना लूम्स ऑफ लद्दाख या नावानं जगभरातील बाजारपेठांमध्ये जात आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की या शाली तयार करण्यात 15 गावांमधल्या 450हून अधिक महिला सहभागी आहेत. सुरुवातीला त्या ही उत्पादनं इथे आलेल्या पर्यटकांनाच विकत होत्या. पण आता डिजिटल भारताच्या या काळात त्यांनी बनवलेल्या या वस्तू देश आणि जगातील वेगवेगळ्या बाजारात पोहोचत आहेत. म्हणजेच आमचं लोकल आता ग्लोबल होत आहे आणि यातून या महिलांचं उत्पन्नही वाढलं आहे. मित्रांनो, नारी शक्तीचं असं यश देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. अशा गोष्टी जास्तीत जास्त समोर आणण्याची आवश्यकता आहे.
आणि हे सांगण्यासाठी मन की बातपेक्षा दुसरं अधिक चांगलं व्यासपीठ काय असू शकतं. तर आपणही अशा प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणं माझ्यासोबत सामायिक करा. मी सुद्धा ते आपल्यासमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. माझ्या कुटुंबियांनो, मन की बातमध्ये आपण सामूहिक प्रयत्नांची चर्चा करत आहोत, ज्यांनी समाजात मोठमोठे बदल आणले आहेत. मन की बातचं एक यश हेही आहे की यानं घराघरात रेडिओला लोकप्रिय बनवलं आहे. माय गव्हवर मला उत्तर प्रदेशच्या अमरोहाचे रामसिंह बौद्धजी यांचं पत्र मिळालं आहे. रामसिंहजी गेल्या अनेक वर्षांपासून रेडिओंचा संग्रह करण्याच्या कामात गुंतले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मन की बात कार्यक्रमानंतर त्यांचा रेडिओ म्युझियम संग्रह पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. असंच मन की बातने प्रेरित होऊन अहमदाबाद जवळच तीर्थधाम प्रेरणा तीर्थने एक मनोरंजक प्रदर्शन भरवलं आहे. यात देशविदेशातले 100हून जास्त जुने रेडिओ ठेवले आहेत. इथे मन की बातचे सारे भाग ऐकता येतात. आणखीही अशी उदाहरणं आहेत की जिथे मन की बात पासून प्रेरणा घेऊन कशा प्रकारे आपलं स्वतःचं काम सुरू केलं. असंच एक उदाहरण कर्नाटकच्या चामराजनगरच्या वर्षाजींचं आहे, ज्यांना मन की बातनं आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित केलं. या कार्यक्रमातील एका भागापासून प्रेरणा घेऊन त्यांनी केळीपासून जैविक खत तयार करायला सुरुवात केली. निसर्गाशी अत्यंत जवळीक जपलेल्या वर्षाजींचा हा उपक्रम इतरांसाठीही रोजगाराची संधी घेऊन आला आहे. माझ्या कुटुंबियांनो, उद्या 27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेचं पर्व आहे. याच दिवशी देवदिवाळीही साजरी केली जाते आणि माझं मन तर असं म्हणतं की काशीची देवदिवाळी जरूर पाहू. यावेळी मी काशीला तर जाऊ शकत नाही, परंतु बनारसच्या लोकांना मन की बातच्या माध्यमातून माझ्या शुभकामना पाठवत आहे. यावेळीही काशीच्या घाटांवर लाखो दिवे उजळतील, भव्य आरती होईल, लेसर शो होईल. लाखांच्या संख्येनं देशविदेशातील लोक इथे येऊन देवदिवाळीचा आनंद लुटतील. मित्रांनो, उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच गुरु नानक देवजींचं प्रकाश पर्व आहे. गुरु नानकजींचे अनमोल संदेश भारतच नव्हे तर जगासाठीही आजही प्रेरक आणि प्रासंगिक आहेत. ते आम्हाला साधेपणा, सद्भाव आणि दुसऱ्याप्रती समर्पित होण्यासाठी प्रेरित करतात. गुरु नानक देवजी यांनी सेवा भावना आणि सेवा कार्याची जी शिकवण दिली आहे, तिचं पालन पूर्ण विश्वातले शीख बंधू भगिनी करताना दिसतात. मी मन की बातच्या सर्व श्रोत्यांना गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबियांनो, आज मन की बातमध्ये इतकंच. पाहता पाहता 2023 समाप्तीच्या दिशेनं निघाला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे आपण आणि मी विचार करत आहोत की अरे, किती लवकर हे वर्ष संपलं. पण हेही सत्य आहे की हे वर्ष भारतासाठी असीम यशाचं राहिलं आहे. भारताचं यश हे प्रत्येक भारतीयाचं यश आहे. मला याचा आनंद आहे की मन की बात भारतीयांचं यश समोर आणण्याचं एक सशक्त माध्यम बनलं आहे. पुढच्या वेळी देशवासियांच्या यशाबद्दल पुन्हा आपल्याशी चर्चा होईल. तोपर्यंत मला निरोप द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.